हॅलो. सुरुवात करतोय आपण मॅचला. हाजी कसम प्रीमियर लीग 2025 ऑर्गनाइज्ड बाय टीम इनक्रेडिबल्स. पहिलं पारितोषिक 1,00,000 रुपयाचं मोठं पारितोषिक असणार आहे. या स्पर्धेला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल. चेंडू आहे हातामध्ये, तो म्हणजे विश्वास जोरी. त्यांच्या समोर असणार आहेत अमित सातार्डेकर आणि अजिंक्य. पहिल्याच बॉलवरती अपील करण्यात आली आहे पंचांकडे. पहिला बॉल, कोणतीही धाव नाही आहे, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. विश्वास जोरी यांच्याकडे ती ॲक्शन आहे. विश्वास जोरी यांच्याकडे तो टप्पा आहे, ती लेंथ आहे. चांगल्या रीतीने बॉलला डिलिव्हर करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे पहिला बॉल डॉट टाकण्यात यशस्वी. पुढील बॉल हलक्या हातांनी खेळलाय अमित यांनी. डॉट बॉल. आणखीन एक. लगातारचे 2 डॉट बॉल आलेले आहेत शर्मा इंडियन्स कॉम्बिनेशनकडे. जर आपण पाहिले तर विश्वास जोरी, त्याचप्रमाणे राजेश मनसेकर, कॅप्टन अंकित दळवी आपल्याला या संघात पाहायला मिळतात. यावेळेला गॅपमध्ये प्लेस केलाय बॉलला आणि गॅपमध्ये प्लेस केला असल्यामुळे यावेळेला 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत अमित सातार्डेकर यांच्या माध्यमातून. बॅटिंगमध्ये तो एक्सपिरियन्स घेऊन येणं. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे आणि या पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेच्या स्वरूपात कशा प्रकारे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय याकडे पाहायचं आहे. लॉंग ऑन दरम्यान लॉंग ऑफला बाहेर घेतले आणि लॉंग ऑनला 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेसाठी विश्वास जोरी यांच्या षटकात. फुलर लेनचा बॉल. फुल टॉस होता, ऑलमोस्ट लोअर फुल टॉस. एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि ती सुद्धा पूर्ण केली गेली आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं फंबल आपल्याला होताना पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि त्याचमुळे ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यामध्ये यश मिळवलंय. दरम्यान या HPL मध्ये आकर्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आपले LED स्टंप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्टंप्स मध्ये लाईट येताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान विश्वास जोरी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजी जवळ, गोलंदाजी मार्क जवळ. आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा अमित आणि अजिंक्यची जोडी आहे. 4 धावा धावफलकावर झालेल्या असताना यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा निर्धार केला. पुन्हा एकदा 1 बाउन्स. अंकित गावडे त्या ठिकाणी फील्ड करतायत. लॉंग ऑन वरून धावत डीप मिड विकेट मध्ये चांगली अडवणूक चेंडूची. विनंती असणार आहे टीम संजू रॉयल्स आणि शर्मा इंडियन्स, आपल्या टीमला आपण चीअर जरूर करायचंय, परंतु आज वेळेचं बंधन पाहता आपल्याला तितक्या लाऊडली चीअर करता येणार नाहीये. लक्ष असू द्या. शेवटचा चेंडू आहे या पॉवर प्लेच्या षटकातला. डॉट बॉलनं आपल्या ओव्हरला संपवलं आणि पहिलं षटक राहिलं इकॉनॉमिकल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली टीम संजू रॉयल्स 6 बिनगडी बाद. HPL म्हणजेच हाजी कसम प्रीमियर लीग. नक्कीच लक्षात घ्या टीम संजू रॉयल्स. नगरसेवकच्या निवडणुका आता अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात आणि त्याचमुळे आचारसंहिता सुरू आहे. त्या आचारसंहितेचं आपल्याद्वारे उल्लंघन केलं गेलं नाही पाहिजे, त्याचसाठी ही सूचना आपल्याला देण्यात येते. हॅलो हॅलो, काहीतरीच कमी झाला. हॅलो हॅलो हॅलो, चेक. हॅलो, बस. दरम्यान पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर सोलंकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजिंक्य आता पहिल्यांदा स्ट्राईकवर येत आहेत या टुर्नामेंटमध्ये. सलामीची जोडी आली संजू रॉयल्स कडून आणि अमित सातार्डेकर यांनी मात्र मागील पूर्ण षटक खेळून काढलं. 3 डबलचे शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 डॉट डिलिव्हरीज मागच्या विश्वास जोरी यांच्या षटकात. किशोर सोलंकी, वेग आहे किशोर यांच्याकडे. पाहूया कशा प्रकारे वापरतायत त्या वेगाला. शॉर्ट थर्ड मॅन आणि डीप फाईन लेग पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल आणि त्याच वेगाचं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळत आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. आपण पाहिलंय किशोर सोलंकी यांना की कशा प्रकारे आपल्या वेगाचा वापर करतात आणि तोच वेग आता आउटसाइड द ऑफ स्टंप वेगात जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. टायमिंग करायचा प्रयत्न सुरू आहे बॅटरकडून, परंतु चेंडूच्या लाईनला अगदी अचूक रीतीने कव्हर केलं जात नाही. आपण रिप्ले पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेला मात्र फुलटॉस आहे, अपील केली गेली आहे. या स्लोअर फुलटॉसला मात्र ओळखण्यामध्ये अपयश आलं.
आणि त्याचमुळे पहिला विकेट गेलाय संजू रॉयल या संघाचा. रनआउटच्या माध्यमातून बाद होऊन माघारी परतावं लागलाय अजिंक्य घाडीगावकर यांना. पहिली विकेट जाते संजू रॉयल्सची 2 चेंडूंनंतर. टीम संजू रॉयल्स 6 for 1. ही स्पर्धा यावर्षी फार मोठी पाहायला मिळते. टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक ठेवण्यात आलंय या स्पर्धेच्या अंतिम विजयी संघासाठी. आपण पाहतो ओव्हरआर्म क्रिकेटच्या आंतरविभागीय स्पर्धा किंवा विभागातल्या स्पर्धांना इतकं मोठं पारितोषिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, परंतु टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. दरम्यान किशोर सोलंकी पुढील चेंडू घेऊन येत आहेत. नवीन बॅटर सोहम शेट्टी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत सोहम, किशोर. वेगात टाकलेला बॉल डाऊन द लेग आहे आणि हीच समस्या या गोदरेजच्या मैदानावर फास्ट अंडरआर्म खेळत असताना बॉलर्सला जाणवली आहे. ते म्हणजे डाऊन द लेग साइड गोलंदाजी बऱ्याच वेळा केली जाते. गोलंदाज आपली लाईन जी आहे ती बऱ्याचदा विसरून जातात आणि त्याचमुळे हा वाईड बॉल. वेगातला बॉल फुलटॉस बॉल आहे आणि 1 धाव पूर्ण सुद्धा केली गेली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 3 चेंडूंनंतर 8 धावांवर 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला संजू रॉयल्सचं पाहायला मिळतंय. बॅटिंग मध्ये यावर्षी डेप्थ पाहायला मिळते आपल्याला संजू रॉयल्सच्या. वेगातला बॉल डाऊन द लेग आहे हा सुद्धा बॉल आणि या वेळेला सुद्धा वाईड +1 असेल. येस, वाईड +1 इक्वल्स टू 2. डबल डिजिट स्कोर लाईन फॉर संजू रॉयल्स. 10 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. डाऊन द लेग गोलंदाजी केली गेली. या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली गेली, परंतु डाऊन द लेग गोलंदाजी केली गेल्यामुळे त्याचमुळे टीमला जास्त धावा मिळाल्यात. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल आहे. अपील पंचांकडे आहे. डॉट बॉलची सांगत आहे. बॅटच्या रडारपासून लांब राहणारा हा बॉल आहे आणि बघा आतून जातोय. चेंडूच्या लाईनला कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही या बॅटरकडून. फक्त मोठे फटके खेळण्याचा इंटेंट आहे, परंतु इंटेंट सोबत ते कॅल्क्युलेशन, इंटेंट सोबत ते टायमिंग, ते प्लेसमेंट असण्याची नितांत गरज पाहायला मिळते. ती म्हणजे टीम संजू रॉयल्सला. किशोर पुन्हा एकदा वेगातला बॉल, आणखीन एकदा डॉट बॉल आलाय आणि किशोर यांच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी होते. लगातारच्या 2 डॉट डिलिव्हरीज आणि या ओव्हर मधली तिसरी. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या 10 वर येऊन ठेपली आहे. बघा ते वाईड प्लस आणि 2 वाईड एक्स्ट्राच्या 3 धावा देऊन सुद्धा या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे किशोरनं. शेवटचा बॉल अमित असतील समोर. पॉवर प्ले संपलाय. लोअर फुल टॉस, आणखीन एकदा चांगली डिलिव्हरी. सोहमची विकेट जाण्याची शक्यता होती आणि ती शक्यता फक्त शक्यता बनून राहील. विकेट गेली नाहीये. शेवटच्या चेंडूवर आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संजू रॉयल्सची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 5च्या सरासरीनं 10, 1 गडी बाद. दहा धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10, 10 रन्स. इकडे बसू कशाला हे 20 मिनिटं दिली आहे सुबोधदाने. चला विनंती असणार आहे, 20 मिनिटं दिली गेली आहेत. अंकित गावडे लक्षात घ्या, 20 मिनिटात जर आपली इनिंग संपली नाही तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल, याकडे लक्ष असू द्या. अंकित गावडे आलेत पुढचं षटक घेऊन. सोहम शेट्टी यांच्या समोर डाऊन द लेग बॉल आहे आणि हा पहिलाच बॉल वाईड बॉल आहे. पंच या ठिकाणी करार देत असताना पंच सुबोध घडसे आणि रवी सर अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
आणखीन एक यावेळेला मात्र फुलटॉस आहे आणि हा चेंडू मात्र बराच लांब मारण्याचा प्रयत्न झालाय आणि या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. हाजी कसम प्रीमियर लीग 2025चा हा आहे पहिला चौकार. 4 धावांचा फटका आपण प्रो लिंकच्या माध्यमातून पाहतो आहोत. बघा बॉलरची चुकी झाली, फुलटॉस बॉल या ठिकाणी केला आणि त्याचमुळे मिडल ऑफ द बॅट वरती चांगला चेंडू आला आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. आचारसंहिता आहे रे. यावेळेला मात्र समोरची दिशा निवडली आहे. किती लांबवर चाललाय चेंडू याकडे पाहायचंय. चांगली अडवणूक झाली आहे. संजू रॉयल्स अमेय चौकेकर, कृपया नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये, विनंती आहे आपल्याला, विनंती आहे. येस प्लीज, आपल्याला मॅचेस सुरळीतपणे पार पाडायचे आहेत. दरम्यान अंकित पुढील बॉल घेऊन येत असताना फुलर लेनचा बॉल, यावेळेला मात्र कॉट बिहाइंडची अपील आहे. खाली टेकला गेला बॉल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे हा नॉट आउट मानला जाईल. फुलर लेनचा बॉल आहे आणि याला मात्र बऱ्याच लांब डिस्पॅच केलाय. हा निघून चाललाय चेंडू सीमा पार. पंच कळवतील इट इज मॅक्सिमम. सोहम शेट्टीच्या बॅट मधून आलाय या स्पर्धेचा पहिला चौकार आणि आता आलाय पहिला षटकार. लगातारचे काय सुंदर फटका खेळलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता. आपल्या फोरआर्म्सच्या जोरावर मारलेला हा षटकार आहे, आपल्या मनगटांच्या जोरवर मारलेला हा षटकार आहे. सुंदर फटका सोहम शेट्टीच्या बॅट मधून. एक षटकार एक चौकार आलाय. आणखीन एक त्याच दिशेला खेळून काढलाय त्या बॉलला. अडवणूक झाली आहे यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेनं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे अंकित गावडे कॅप्टन ऑफ द टीम आहेत आणि 5 चेंडूंमध्ये त्यांनी 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. आपण पाहतोय हाजी कसम प्रीमियर लीग आयोजक टीम इनक्रेडिबल. शेवटचा चेंडू आहे समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगली अडवणूक पुन्हा एकदा झाली आहे. बघा फिल्डरचं कौतुक आहे यावेळेला. गोलंदाजी तर तितकी चांगली होत नाहीये, परंतु फिल्डरच्या माध्यमातून चांगले चेंडू अडवले गेले. 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 3 षटकांनंतर टीम संजू रॉयल्सची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 26. एक गडी बाद. दरम्यान 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 26 वरती. किशोर सोलंकी यांना परत आणावं लागलंय. बेशक चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत किशोर यांनी. आता समोर असतील सोहम शेट्टी. पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केलेल्या. अपील होती यावेळेला पंचांकडे. डेलिब्रेट आहे, डेलिब्रेट, इट इज अ डेलिब्रेट, सो इट विल बी अ डॉट डिलिव्हरी. आपण बघू शकतो प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून डेलिब्रेट. शॉर्ट ऑफर झाला नव्हता आणि त्याचमुळे वेगात इतक्या चेंडू आला की शॉर्ट ऑफर करायसाठी वेळच मिळाला नाही. बघा शॉर्ट ऑफर करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, आपण रिप्लेमध्ये ज्याप्रमाणे पाहिलं आणि त्याचमुळे पंचांचा अगदी अचूक निर्णय या बॉलवर. पुढील बॉल
वेगात टाकलेला बॉल, बॅटची एज घेतोय, आउटसाइड एज. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी. धावलेत, ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोच्या नावे ही तिसरी धाव लिहिली जाणार का? नाही. या तिसरी धाव घेत असताना मात्र मोठी विकेट मिळाली आहे. आपण म्हणत असतो की किशोर सोलंकी मोठे विकेट घेण्यासाठी ओळखले जातात आणि किशोर सोलंकी यांनी त्यांच्या बॉलिंग खात्यात तर लिहिला जाणार नाही, परंतु रनआउट घेतलाय आणि माघारी परतवलंय सोहम शेट्टीला. सोहम शेट्टी होतील बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 28, एक गडी बाद. बघा कशा प्रकारे रनआउट झाले. पहिली धाव घेतली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी अचूक रीतीने झाला. थ्रो चुकीचा आला, थ्रो त्या दिशेला गेला आणि मात्र त्या फिल्डरने चुकी केली नाही. लेग साईडच्या फिल्डरने मात्र अगदी अचूक रीतीने थ्रो केला आणि रनआउट घेण्यामध्ये यश आलं. सोहम शेट्टी बऱ्याच मागे राहिले. नवीन बॅटर, कॅप्टन ऑफ द टीम अमेय चौकेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 चेंडू वरती 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत किशोर यांनी. पुढचा चेंडू किशोर यांचा असणार आहे. यावेळेला मात्र बाहेर होता चेंडू. पंचांचा इशारा पाहूया, वाईड +1. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दरम्यान पुन्हा एकदा वाईड +1 आलाय. 2 बॉल झाले ना, 2 चेंडू झालेले आहेत. अमिया चौकेकर कॅप्टन ऑफ द टीम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. टीम संजू रॉयल्स चे कॅप्टन आहेत. फिल्डिंग पाहिली जाते, फिल्डिंगचा अंदाज घेतला जातोय. किशोर सोलंकी, वेग आहे किशोर यांच्याकडे. 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत संजू रॉयल्स या संघाच्या. वेगातला बॉल आहे, हवेमध्ये खेळले आहेत. किती लांबवर जाणार आहे चेंडू याकडे पाहायचं आहे. केवळ फिल्डरच्या हातामध्ये जाईल. समोर खेळण्याच्या नादामध्ये अमेय चौकेकर होत आहेत बाद. फुलरलेनचा बॉल होता आणि पहिल्याच चेंडूवरती टायमिंग करता आलं नाहीये. अगदी बाउंड्री रोपच्या जवळ पकडलेला हा झेल आहे. चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत होते. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अमेय होतील बाद. 3 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या टीम संजू रॉयल्स 30 धावांवर 3 गडी बाद. बघूया आपण कशा प्रकारे नेमका विकेट गेलाय. प्रोलिंकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल हा विकेट रिप्ले मध्ये. बघा फुलरलेनचा बॉल होता, लाईन सुद्धा स्टंप्स मध्ये होती. स्टंप्स मध्ये फिनिश होणारा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढला त्या बॉलला आणि बाउंड्री लाईन वरती अगदी रेग्युलेशन कॅच पकडली गेली आहे. आदित्य राणे यांच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला गेला. दोन्हीही अँगलने आपल्याला रिप्ले पाहायला मिळतोय. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तनिष घाडीगावकर. बघा तनिष घाडीगावकर यांच्याकडे सुद्धा तो खेळ आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा फलंदाज तनिष घाडीगावकर आहे. कारण आपण पाहिलंय त्यांना मॅच फिनिश करताना. विघ्नहर्ता बॉईज या संघासाठी खेळतात हाजी कसम चषक मध्ये आणि त्या चषक मध्ये खेळत असताना सुद्धा चांगले परफॉर्मन्सेस त्यांच्या बॅटमधून पाहिले आहेत आपण. 3 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर 1 गडी बाद केलाय किशोरनं. यावेळेला मात्र फ्लिक केलंय बॉलला. लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेग जवळ 2 धावा पूर्ण केल्या जातील दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अमित सातार्डेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी रनआउट होतील अमित. बघा हा खूप जास्त अनफॉर्च्युनेट रनआउट आहे. कोणत्याही प्रकारची गरज त्या ठिकाणी भासली नव्हती. अमित सातार्डेकर यांना पुढची धाव घेण्याची 2 धावा झाल्या होत्या पूर्ण आणि रनआउट होऊन आता माघारी परत आहेत. अमित सातार्डेकर 30 धावांवरती जाते. चौथी विकेट. संजू रॉयल्स 32, 4 गडी बाद. बघा कशा प्रकारे विकेट गेली. 2 धावा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला होता. डीप स्क्वेअर लेगने चांगली अडवणूक केली त्या बॉलची. थ्रो केला बॉलला. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या. अमित सातार्डेकर यांचं थोडंसं दुसऱ्या धावेचा कॉल, थोडीशी सतर्कता दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षक मनोज काडगे यांचा चांगला थ्रो आणि इकडे रनआउट घेतलाय किशोर सोलंकी यांनी. आणखीन एक. तनिष घाडीगावकर 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावर.
फुलरलेनचा बॉल, समोरची दिशा निवडली आहे खरी आणि यावरती सुद्धा तनिष घाडीगावकरची आता विकेट जाणार आहे. तनिष घाडीगावकर बाद होत आहेत. लॉंग ऑफ वरती झेल दिला आणि लॉंग ऑफ वरती बाद झालेत तनिष घाडीगावकर. नवीन बॅटर अक्षय नांदगावकर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा विनंती असणार आहे, स्टंप्स ज्या ज्या वेळेला बाहेर येतील पंच फक्त स्टंप्सला हँडल करतील. कोणत्याही बॅटरनं आपल्या बॅटनं स्टंप्सला कोणत्याही प्रकारची हानी पोचवायची नाहीये. शेवटचा चेंडू आहे. चला सर 20 मिनिटं दिली आहेत. बराच वेळ व्यतीत झालाय या इनिंग मध्ये. किशोर शेवटचा बॉल अक्षयसाठी. वेगातला बॉल, त्याला फक्त पेडल स्वीप केलं फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या आहेत. अलंकार असतील शेवटच्या षटकात स्ट्राईक वरती. दरम्यान 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली टीम संजू रॉयल्स 34. 5 गडी बाद. बघा 5 गडी गमावलेत, परंतु बॅटिंग डेप्थ इतकी चांगली आहे की अक्षय नांदगावकर आणि अलंकार सातार्डेकर हे दोन शेवटच्या ओव्हरमध्ये कधीही फलंदाजी अगदी मोठ्या रीतीने मोठे फटके खेळण्याची क्षमता, ताकद, धमक तिन्ही गोष्टी या दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 5 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा 6 आणि 7 नंबरचा बॅटर जर तुम्हाला अशा प्रकारची बॅटिंग प्रोव्हाइड करत असेल तर नक्कीच अंडर आर्म क्रिकेटमध्ये मात्र तुम्ही तुमच्या टीमला फार फॉर्च्युनेट समजता. आणि संजू रॉयल्सकडे ती बॅटिंग डेप्थ आपल्याला पाहायला मिळते. अलंकार सातार्डेकर आता स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र या शर्मा इंडियन्स मधील अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच राजेश मनसेकर, ज्याने 1 HPL मात्र आपल्या षटकाराने त्याच्या टीमच्या नावे केली होती, तो षटकार अजूनही आपण विसरू शकणार नाही. 2023 किंवा 24 ची ती फायनलची मॅच होती. अगदी अचूक माझ्या लक्षात येत नाहीये, परंतु त्याच काळामधली ती मॅच होती आणि राजेश मनसेकर यांचा तो षटकार, 1 चेंडू 5 धावा हवे असताना खेळला गेलेला तो डीप मिडविकेटच्या वरचा षटकार राजेश मनसेकर. दरम्यान गोलंदाजीसाठी येत आहेत या एडिशन मधलं पहिलं षटक असणार आहे आणि अलंकार यांचा या एडिशन मधला पहिला चेंडू असणार आहे. राजेश मनसेकर टू अलंकार, शेवटचं षटक, धाव संख्या 34. 5 गडी बाद. शेवटचं षटक आहे पहिल्या डावातलं. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना पाहायला मिळत आहेत. अलंकारसाठी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला अजून थोडंसं वाईडिश घेतलं जात आहे. वाईडिश एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय आपल्याला. पॉइंटचा फिल्डर सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. अलंकारसाठी म्हणजेच शॉर्ट बॉल केले जाणार आहेत. फुलर लेनची गोलंदाजी केली जाणार आहे. गॅप फक्त एक्स्ट्रा कव्हरला आहे. यावेळेला मात्र फटका चांगला खेळलाय. जिथे फील्ड होती तिथेच फटका खेळलेत, परंतु मिस फील्ड आणि या मिस फील्डच्या नावे लिहिला जाईल हा चौकार. मिस फील्ड या ठिकाणी झाली आणि या मिस फील्डच्या नावे हा चौकार आता लिहिला जाणार आहे. माझ्या मते पाय त्या ठिकाणी अडकला फिल्डरचा. पाहूया काय झालं नेमकं. बघा राजेश यांनी रनअप घेतला, चांगला चेंडू डिलिव्हर केला. फुलर लेनचा बॉल होता. अलंकारने मात्र आपलं बाहुबल दाखवलं त्या ठिकाणी आणि बघा फिल्डरनं मात्र जजमेंट घेतली नाही. चौकार गेलाय पहिल्याच बॉलवर. धाव संख्या आता 38 वर येऊन पोहोचते. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुलर लेनचा बॉल आहे. अलंकार यांच्या माध्यमातून समोरच्या दिशेने हा फटका खेळला गेलाय. वरच्या एंडला थ्रो चांगला आलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात धावून. 40 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचलाय टीम संजू रॉयल्सचा.
बघा या ग्राउंड मध्ये 40, 45, 50, 60 धावा सुद्धा कधी कधी कमी पडतात, कारण 5 षटकांचा सामना असतो. हे 30 चेंडूंमध्ये कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करताय यावरती मात्र भवितव्य निर्भर असतं. 40 धावा झाल्यात धावफलकावरती. दरम्यान पुढचा बॉल फुलरलँडचा बॉल आहे आणि यावेळेला सुद्धा गॅप आहे. ज्या ठिकाणी गॅप आहे त्याच ठिकाणी फटके खेळले जात आहेत अलंकारच्या माध्यमातून. धावसंख्या आता 42 वर येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत राजेश मनसेकर यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गोलंदाजासाठी मात्र मार्जिन ऑफ एरर फार कमी उरतो. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. बाहुबल दाखवला जाईल का अलंकारच्या माध्यमातून? मोठा फटका खेळलेत आणि हा फटका मात्र डिपॉझिट केला जाईल. सीमा पार या स्पर्धेतला दुसरा षटकार संजू रॉयल्स मधील अलंकार सातार्डेकरच्या बॅट मधून. सुंदर फटका बघू शकतो आपण कशा प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाले. प्रेशर मध्ये ठेवलंय राजेश मनसेकर यांना. फुलरलँडचा बॉल आणि फक्त त्याला चांगलं टायमिंग दाखवलं आणि टायमिंगच्या नावाचा हा चौकार होता. पुढील बॉल ड्राईव्ह केलंय त्या बॉलला. गॅप मध्ये आहे किशोर सोलंकी. चांगली अडवणूक केली आहे किशोर यांनी. बघा अशाच प्रकारचे फिल्डिंग एफर्ट्स असतात जे मॅच मध्ये रंग आणतात. दरम्यान पाहायचंय आपल्याला रनआउट दिला जातोय की नाही याकडे आपल्याला पाहायचंय. नॉट आउट. येस, दिस इज नॉट आउट. म्हणजेच किती धावा धावून काढलेत कपिल? 4 धावा धावून काढल्यात. बघा रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकंच चांगलं आहे या दोघांचं. आणि अलंकारकडे जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 19 धावा वैयक्तिक 18 धावा वैयक्तिकरित्या केल्यात अलंकारनं. आणि या षटकात 18 धावा आतापर्यंत खर्च झाले आहेत राजेश मनसेकर यांच्याकडून. शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या डावातला. शेवटचा बॉल आहे. फुलरलँडचा बॉल किशोर सोलंकी यांच्या हातामध्ये झेल होता. झेल सुटलाय. कव्हर केलं होतं. 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी रनआउट होतील अक्षय नांदगावकर. म्हणजेच 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे पहिल्या डावानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम संजू रॉयल्स 54-55 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे टीम शर्मा इंडियन्स यांच्याकडे दुसऱ्या डावामध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हाजी कसम प्रीमियर लीग 2025. चला अक्षय शितूत आणि सिद्धार्थ वारंग टॉस साठी यायचंय. सिद्धार्थ वारंग अक्षयाला वरती कोण बसलाय बघ.
अक्षय शितूत टॉस झालाय. सिद्धार्थ वारंग आपण टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तयार राहायचंय सिद्धार्थ वारंग. विनंती असणार आहे आपल्या संघाला घेऊन डगआउट जवळ थांबलात तरी हरकत नाहीये. चला अमेय चौकेकर, अमेय चौकेकर, अमेय चौकेकर शेवटचा कॉल. संजू रॉयल्स. चला शर्मा इंडियन्स अंकित गावडे, अंकित गावडे, अंकित गावडे आपले बॅटर पाठवायचे आहेत. अंकित गावडे. चला साहिल कांदळगावकर आणि कपिल कांदळगावकर. दरम्यान दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. 55 धावांचं लक्ष असणार आहे. पंचावन्न धावांचं मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत नक्कीच कोणत्याही प्रकारचा संदेश आपण पोहोचवू शकणार नाही आहोत, कारण आपल्याला अजूनपर्यंत परफॉर्मन्स आपण पाहिले नाहीये. टीम्सची पहिली मॅच आहे या HPLची, हाजी कासम प्रीमियर लीगची. दरम्यान पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला अलंकार सातार्डेकर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते ती म्हणजे अंकित गावडे आणि किशोर सोलंकी. पहिल्या बॉलला होते सुरुवात. अलंकार सातार्डेकर यांच्या हातामध्ये चेंडू. समोर असतील अंकित गावडे कॅप्टन ऑफ द टीम, टीम शर्मा इंडियन्सचे. यष्टनच्या मागे कॅप्टन अमेय चौकेकर, म्हणजेच मागे पुढे कॅप्टन आणि कॅप्टन पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षण करतायत संजू रॉयल्स कडून अमेय चौकेकर आणि बॅटिंगसाठी आलेत शर्मा इंडियन्स कडून अंकित गावडे. शर्मा इंडियन्स आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे, आवाज आपला नक्कीच आवाजावर थोडं नियंत्रण ठेवायचं आहे. शर्मा इंडियन्स. दरम्यान अलंकार पहिला बॉल घेऊन येताना पाहायला मिळत आहेत.
पहिल्याच बॉलला कट केलाय. चांगली अडवणूक. बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल आहे. वाईड +1. 2 धावा आता धावफलकावरती झाल्यात. अलंकार पहिला चेंडू हाताळत असताना बॉल अगदी वेगात होता आणि त्याचमुळे हा वाईड बॉल म्हणून करार देण्यात आलाय. आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला किशोर पाहायला मिळत आहेत. किशोर सोलंकी आणि यावेळेला मात्र हलक्या हातांनी खेळले आहेत. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली अंकित आणि किशोर मध्ये. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली आहे. 55 धावांचं लक्ष आहे आणि या पॉवर प्लेला मात्र मॅक्सिमाइज करू न देण्याकरता या ठिकाणी शॉर्टलेग आणि सिली पॉइंट पाहायला मिळतात. सिली पॉइंटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार पाहायला मिळत आहेत. तर शॉर्टलेगवर तनिष घाडीगावकर, ओमकार हिरलेकर आणि तनिष घाडीगावकर. ओमकार यांची बॅटिंग आली नाहीये पहिल्या इनिंग मध्ये, कारण त्यांच्याकडे सुद्धा घनाघाती फटके खेळण्याची क्षमता आहे. दरम्यान पुढील चेंडूकडे जाऊया. अलंकार टू अंकित. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल असणार आहे अंकित यांच्यासाठी. वेगात केली गेलेली गोलंदाजी. वेग आहे अलंकारकडे आणि त्या वेगाचं मात्र प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे अलंकारच्या माध्यमातून. पुढील चेंडू अलंकारचा असणार आहे. पुन्हा एकदा अंकित असतील समोर. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3. वेगातला बॉल. ड्राईव्ह केलाय बॉलला. चांगली अडवणूक पॉइंट क्षेत्रामध्ये अजिंक्य घाडीगावकर यांच्याकडून. चांगली अडवणूक. 4 धावा आता धावफलकावरती झाल्या 3 चेंडूंनंतर. बघा, पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमला हा सुद्धा एक फायदा असतो की जर धावा आपण बोर्डावर चांगल्या लावल्या असतील तर मात्र समोरील संघ खेळतानाच प्रेशरमध्ये पाहायला मिळतो आणि तेच प्रेशर आता जाणवत आहे. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेला मात्र निघून चाललाय चेंडू. हा 22चा चौकार येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि या धावा कुठेतरी महागात पडतील. हा 22चा चौकार आहे. वेगात चेंडू हाताळला होता परंतु चेंडू न थांबता प्लेयरने सुद्धा अडवला नाहीये. बघूया किती वेगात चेंडू हाताळलेला. थर्ड मॅन थोडासा मागे पाहायला मिळत होता परंतु यष्टीरक्षकाच्या सुद्धा पायांमधनं चेंडू निघून गेलाय. अगदी स्ट्रेटेश चौकारासाठी 22चा चौकार आहे आणि या अनफॉर्च्युनेट धावा असतात. धावसंख्या 8 झाली आहे. 4 चेंडूंनंतर 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अलंकार हलक्या हातांनी खेळून काढला त्या बॉलला. ओमकार हिरलेकर यांच्या पायांच्या गॅप मधून खेळला गेलेला तो फटका. 9 धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोर अंकित असणार आहेत. अंकित या चेंडूवरती नक्कीच मोठ्या फटक्यासाठी जातील कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि गॅप्सला भेदणं. परंतु अलंकारकडे पेस आहे. अंकितला टाइम करावा लागेल. टाइम अलंकारनं इतक्या चेंडूंमध्ये करू दिलं नाहीये. फील्डकडे पाहिलं जात आहे. पॉइंटचा फिल्डर सर्कलमध्ये आहे म्हणजेच पॉइंट आणि मिड ऑफ मधला तो गॅप पाहायला मिळतोय. सिली पॉइंट पुढे आहे. यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे. हा असेल वाईड कदाचित आणि त्यावरती मात्र 2 धावा धावून काढल्यात. वाईड +2 = 3 म्हणजे आता धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू हाताळायचा आहे अलंकार सातार्डेकर यांना. वाईड +2 = 3 म्हणजे धावसंख्या 12 झाली. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडंसं महागड्या षटकामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतंय हे षटक आपल्याला. शेवटचा बॉल. अलंकार सातार्डेकर होत आहेत तयार. अंकित समोर. 1 मिनिट होल्ड कर. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. एकच धाव आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय अंकितच्या माध्यमातून. अपील केली आहे पंचांकडे. नॉट आउट. थोडासा लेट लावण्यात आला. पहिलं षटक समाप्त झाले आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम शर्मा इंडियन्स 14 बिनगडी बाद.
या ठिकाणी नवीन गोलंदाज तनिष घाडीगावकर यांना आता आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजीसाठी अमेय चौकेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 14 वर येऊन पोहोचली आहे. महागडं षटक राहिलं अलंकार यांचं. पुढील षटक घेऊन तनिष तयार. थांबवलंय किशोर यांनी. विजन मध्ये थोडीशी खराबी आली आणि त्याचमुळे थांबवलं. यावेळेला मात्र पहिलाच बॉल नो आहे. नो वरती प्लसच्या धावा येतील आणि किती येतील तर त्या 4 येतील. आणखीन एक नो वर चौकार म्हणजे 5 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. आता 19 धावा. शर्मा इंडियन्स राजेश मनसेकर विनंती असणार आहे कृपया नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये. येस धन्यवाद धन्यवाद थँक्यू. बघा कशा प्रकारे चौकार निघून गेला. नो बॉल आहे आणि आता मात्र थोडंसं मंत्रणा दिली जाते कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे किशोर सोलंकी यांच्यासाठी. मैदानाच्या कोणत्याही दिशेला कोणताही शॉट खेळू शकतील या बॉलवर. 19 धावा झाल्यात. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर ओनली. फ्री हिटचा बॉल एंड मध्ये चेंज. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. गॅप मध्ये आहे बॉल. निघून चाललाय बॉल सीमा पार. गॅप मधला हा चौकार आहे आणि या एका चेंडूवर केवळ एका चेंडूवरती आता धावा खर्च झाल्यात 9 धावा खर्च झाल्यात केवळ एका चेंडूवर. पहिला नो बॉल वरती चौकार. 22चा चौकार नो बॉल वरती आणि त्याचमुळे आता जर आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या आहेत या पहिल्याच बॉलवर. तनिष घाडीगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तनिष वेगातला बॉल आहे. या बॉलला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेट मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.2 ओव्हर्स. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशाच प्रकारे जर धावगती सुरू राहिली तर मात्र शर्मा इंडियन्सला ही मॅच जिंकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाहीये. नो बॉल. आणखीन एकदा नो बॉल. तनिष तो रिदम सापडला नाहीये आणि त्याच रिदमच्या मागे धावत असताना आपल्याला तनिष पाहायला मिळत आहेत. बॅट सटकली यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. अंकित यांच्याकडून आणखीन एक नो बॉल. धावसंख्या आता 27 झाली आहे. 28 झाली आहे माफ करा. 28 धावा आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे. म्हणजे आतापर्यंत तनिषनं 2 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर या 2 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. म्हणजे एका चेंडूची इकॉनॉमी 7 राहिली आहे. 2 चेंडूंवरती 14 धावा तनिषनं खर्च केल्यात. बघा टुर्नामेंटमध्ये बऱ्याच मॅचेस आहेत तुमच्याकडे. तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच थोडे प्रगती करावी लागेल तुमच्या बॅटिंगमध्ये तुमच्या गोलंदाजीमध्ये. अंकित गावडे टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता 28 धावा पहिल्या 8 चेंडूंमध्ये लगावलेत. यावेळेला मात्र हवेत गेलाय बॉल. फ्री हिटचा बॉल असल्यामुळे आउट तर घोषित केला जाणार नाहीये. पंचांकडे यावेळेला अपील केली आहे. थर्ड अंपायर कॉल आहे त्यामुळे साइड अँगलने आपण पाहूया थर्ड अंपायर रिव्ह्यू. या ठिकाणी पाहिलं जात आहे. टीव्ही अंपायर टू डिरेक्टर. कॅन वी हॅव अ साइड अँगल फॉर रन आउट. येस. पाहिलं जात आहे या ठिकाणी साइड अँगलच्या माध्यमातून रनआउट आहे का. थर्ड अंपायर डिसिजन. लेट्स चेक विथ द साइड अँगल. लेट्स चेक विथ द बेस्ट अँगल ऑफ ग्राउंड. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती नेमकं काय घडलंय हे थर्ड अंपायर कडे पाहिलं जात आहे.
सर, व्हॉट्स द सॉफ्ट सिग्नल? सॉफ्ट सिग्नल. पंचांचा निर्णय आलेला आहे. निर्णय आहे OUT, आउट. तीन चेंडूंनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 21 चेंडू आणि 26 धावा. 21 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. मयूर आचरेकर नवीन बॅटर आले आहेत आणि आतापर्यंत आजच्या दिवसभरात 1724 लोकांनी या हाजी कसम प्रीमियर लीगचा आनंद घेतलेला आहे. आपण नंबर्स पाहतोय प्रोलिंगच्या माध्यमातून. यावेळेला चेंडू हवेत होता काही वेळासाठी. मिड ऑफच्या फिल्डर कडून चूक झाली. मिड ऑफला सोहम शेट्टी आपल्याला पाहायला मिळत होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून घेतल्यात मयूरनं. व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत. 1724 जणांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि करंट वॉचिंग जर आपण पाहिलं तर 46 जण आता या मॅच चा आनंद घेत आहेत. 1.4 षटकांनंतर 31 धावा धावफलकावर. यावेळेला सुद्धा नो बॉल आहे आणि नो+1 आहे. नो+1 = 2. धावसंख्या 33 वर येऊन पोहोचली आहे. 33 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. म्हणजेच 2 बीमर आतापर्यंत या ओव्हर मधले झाले आहेत. म्हणजे गोलंदाजाला आता बदलावं लागेल आणि आता नव्या गोलंदाजाला आणावंच लागेल. कारण 2 बीमर तनिषनं आपल्या 5 चेंडूंमध्ये हाताळले आणि त्याचमुळे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी माझ्या मते 2 चेंडू शिल्लक आहेत. विघ्नेश, 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल नो बॉल होता त्यामुळे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यासाठी नव्या गोलंदाजाला आणावं लागेल अमेय यांना. धावसंख्या मात्र बळावत चालली आहे. धावसंख्या पुढे जात चालली आहे. 33 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 20 चेंडू आणि 22 धावा. बघा अंतर कसं कमी होत जातं. जिथे मॅच 21 चेंडू आणि 26 धावांची होती ती मॅच मात्र आता येऊन ठेपली आहे ती म्हणजे 20 चेंडू आणि 22 धावांवरती. दरम्यान नवीन गोलंदाजाला आणलं जात आहे. अक्षय नांदगावकर बॉलर अक्षय नांदगावकर यांना आता बोलावलं जात आहे गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी राहते आहे. 2 चेंडू हाताळण्यासाठी अशा कारणाने बोलवण्यात आलं की तनिष घाडीगावकर षटक हाताळत होते आणि 14 धावा पहिल्या षटकानंतर होत्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या तनिष यांनी आपल्या 4 चेंडूंमध्ये आणि 2 बीमर असल्या कारणाने मात्र पंचांनी ती गोलंदाजी बाद केली, बंद केली
आणि अक्षय नांदगावकरला आता आणलं जात आहे गोलंदाजीसाठी. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंसाठी अक्षय नांदगावकर यांना आता आणलं जात आहे, आमंत्रित केलं जात आहे. फुलरलँडचा बॉल डॉट बॉल न सुरुवात केली अक्षय नांदगावकर यांनी. एक शेवटचा चेंडू अजूनही हाताळायचा आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 19 चेंडू आणि 22 धावांची गरज. अंकित गावडे असतील समोर. शेवटचा चेंडू. फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चान्स आहे आणि झेल पकडला जातोय. अंकित गावडेची मोठी विकेट आता मिळते. अंकित गावडे होतील बाद. संघाची धावसंख्या 2 षटकांनंतर शर्मा इंडियन्स 33, 1 गडी बाद. मागचा डॉट ना 2 षटकांनंतर धावसंख्या 33 झाली आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अलंकार सातार्डेकर यांच्याकडे वळलेत अमेय पुन्हा एकदा. 14 धावा आलेल्या अलंकार यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत अलंकार याकडे पाहायचंय. मयूर आचरेकर ऑन स्ट्राईक. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अलंकार होत आहेत सज्ज. नवीन बॅटर राजेश मनसेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. चांगली अडवणूक केली आहे. रनआउट आहे. डिरेक्टेड आहे आणि राजेश मनसेकर आउट होतील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये याकडे आपण पाहू शकतो. किती मोठं मिसअंडरस्टँडिंग हे पुढे जाऊन घडणार आहे. शर्मा इंडियन्स मधून राजेश मनसेकर मॅचला कधीही बदलायची, मॅचच्या सिच्युएशनला कधीही बदलण्याची क्षमता ठेवतात. रिप्ले मध्ये पाहूया नेमकं काय घडलंय. अलंकार सातार्डेकर यांनी मात्र लेग स्टंपवर बॉल केला. त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, माफ करा. इनसाइड एज घेऊन अमित सातार्डेकर यांच्या हातात गेला आणि त्यांनी मात्र चांगल्या रीतीने रिफ्लेक्सेस दाखवले आपल्या फील्डमध्ये. येस नो मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरच राजेश मनसेकर यांचा एक प्राइस्ड विकेट रनआउटच्या स्वरूपात का होईना आला. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. संजू रॉयल्सला आता दुसरी विकेट मिळाली आहे. ते म्हणतात ना की फॉर्च्यून ज्याच्या सोबत असतं. नवीन बॅटर आदित्य राणे मैदानाच्या आतमध्ये आले. तर दोन्हीही हातांमध्ये ग्लव्ज परिधान केलेत आदित्य यांनी. अलंकार सातार्डेकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वेगातला बॉल. यावेळेला अपील पंचांकडे पाहायला मिळते. नेमकं काय घडलंय. बेल्स उडालेत की मग पंचांकडे पाहायला लागेल. येस, नॉट आउटचा इशारा आहे. डॉट बॉल आहे म्हणजेच हा. पण काय गोलंदाजी करतायत अलंकार. एका वेगळ्या टच मध्ये पाहायला मिळतायत या ओव्हर मध्ये. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आपण रिप्ले पाहूया त्या बॉलचा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बघा प्रोलिंग कडून आहे ना हे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलचा रिप्ले, प्रत्येक बॉल अगदी चांगल्या रीतीने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्याचमुळे प्रोलिंग स्पोर्ट्सवर जे कोणी दर्शक आमच्यासोबत जोडले गेलेत, आपल्याला ही विनंती असणार आहे या HPLच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. यावेळेला मात्र डाऊन द लेग वाईड बॉल आहे, पण त्यावर कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राज नाहीये आणि एक्स्ट्राज नसल्यामुळे केवळ वाईडची धाव लिहिली जाईल. 34 धावा. आता 21 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 16 बॉल उरलेत ना. 16 चेंडू उरलेत. 21 धावांची आवश्यकता आहे. अलंकार समोर असतील आदित्य. आणखीन एक डाऊन द लेग, आणखीन एक वाईड बॉल. आता 20 धावांची गरज. 4चा डिफरन्स उरलाय. बघा डिफरन्स आणि बॉलचं
गणित जेव्हा वाढतं ना त्याच वेळेला गोलंदाजाकडून थोडीशी चुकीची गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल अलंकार आदित्यसाठी. वेगातला बॉल हलक्या हातांनी खेळण्याचा प्रयत्न झाला आदित्यकडून. कॉट अँड बोल्डची संधी होती अलंकारकडे. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चौथा चेंडू घेऊन अलंकार पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. अलंकार सातार्डेकर. अलंकार अलंकार सातार्डेकर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र स्टंप्स वर केलाय मारा आणि माघारी पाठवलंय बॅटर मयूर यांना. मयूर आचरेकर होतील बाद. वेगातला बॉल होता आणि वेगातला बॉल मात्र आता स्टंप्स घेऊन गेलाय. अलंकारसाठी येते या ठिकाणी दुसरी विकेट आणि टीम साठी चौथी. 36 धावांवर आता शर्मा इंडियन्स. चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय. रिप्ले आपण पाहू शकतो प्रोलिंगच्या माध्यमातून. विकेट गेली आहे कशा प्रकारे. वेगातला बॉल होता. राऊंड द विकेटने आले. अँगल थोडासा दूर ठेवला आय लाईन पासून आणि त्याचमुळे यॉर्क केलं बॉलला. ऑफ स्टंप वरती यॉर्क केलं फ्रॉम द अदर एंड. काय सुंदर गोलंदाजी केली जाते अलंकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. आम्ही खुश. तनिष घाडीगावकर खुश आणि तनिष घाडीगावकर नक्कीच गोलंदाजी तितकीशी चांगली राहिली नाहीये यावेळेला. यॉर्क केलं बघा साईड अँगलने सुद्धा आपण पाहतोय. त्यामुळे विविध अँगलनं आपल्यापर्यंत अगदी अचूक रीतीने मैदानात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तंतोतंत माहिती पोहोचवणारं चॅनल म्हणजेच आपल्या टेनिस क्रिकेटचं प्रोलिंग स्पोर्ट्स. प्रोलिंग स्पोर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच विभागातल्या छोट्यातली छोटी स्पर्धा असो किंवा विभागातली मोठ्यातली मोठी स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेचं अगदी अचूक रीतीने लाईव्ह प्रक्षेपण करणारं प्रोलिंग स्पोर्ट्स. नवीन बॅटर त्यांच्यासाठी फुलरलँडचा बॉल ड्राईव्ह केलाय. त्या बॉलला एकच धाव आली आहे. आता 5 चेंडूंनंतर धावसंख्या 37 वर येऊन पोहोचणार आहे. म्हणजे उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 13 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 18 धावांची. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन धुरी. 37 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे अलंकार यांचा. आदित्य यांच्यासाठी त्यांच्यासाठी पॉइंटला मात्र सर्कलमध्ये ठेवले. आदित्य राणे यांनी मात्र ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. सोहम शेट्टी आहेत. चांगली अडवणूक झाली आहे सोहम कडून. थ्रो आलाय चांगल्या रीतीने कीपर्स एंड कडे. 2 धावा घेतल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 39. 4 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज. अमिय चौकेकर आले आहेत आता गोलंदाजीसाठी. 3 षटकांनंतर धावसंख्या 39 वर 4 गडी बाद. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना हे महत्वपूर्ण षटक घेऊन अमेय येताना पाहायला मिळत आहेत. समोर असणार आहेत त्यांच्या रोशन धुरी. रोशन आणि आदित्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंगकडे जर पाहिलं तर मनोज काडगे अजूनही शिल्लक आहेत बॅटिंगसाठी. बरेच चांगले बॅटर अजूनही शर्मा इंडियन्सकडे आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये तसं तर तितकी भीती बाळगण्याची गरज सध्या तरी नाही आहे शर्मा इंडियन्सला. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. अमेय चौकेकर यांच्या हातामध्ये आहे चेंडू. शर्मा इंडियन्स रोशन समोर. वेगातला बॉल हवेमध्ये गेलाय आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. पहिल्याच चेंडूवर अमेय चौकेकर यांच्या फुल टॉस वरती मात्र केलाय मोठा प्रहार. षटकार. 16 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय त्यामुळे आता 10 धावांची गरज आहे. बघा फुलटॉस बॉल होता. चुकतीच झाली. फुलटॉस बॉल वरती मात्र अगदी इन्व्हिटेशन दिलं बॅटरला. मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तेच केलं बॅटरनं. मिडल ऑफ द बॅट वर बॉलला घेतलं आणि पाठवलं षटकारासाठी. 6 धावा.
3.1 षटकांनंतर धावसंख्या 45 वर येऊन पोहोचली आहे. 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 3.1. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आता. तर रन बॉल पेक्षाही खाली घसरलंय समीकरण जिंकण्याचं. फुलटॉस बॉल होता हा सुद्धा. लेंथ ती सापडली नाहीये अजूनपर्यंत अमेय यांना. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या आहेत आदित्य आणि रोशन यांनी. 47 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. आता 8 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. आदित्य राणे यांच्याकडे जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरून सुद्धा स्ट्रायकिंग एंडचे बॅटर रोशन यांना कळवत आहेत की कशा प्रकारे फलंदाजी करायची आपल्याला. यावेळेला मात्र नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल असणारे 48 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 7 धावा. फ्री हिटचा बॉल असणार आहे हावाला. फ्री हिटचा बॉल निराशाजनक गोलंदाजी राहिली आहे संजू रॉयल्स कडून आतापर्यंत जर पाहायचं झालं. वेगातला बॉल यावेळेला मात्र वाईड बॉल आहे. डाऊन द लेग आहे बॉल. थोडंसं प्रेशर मध्ये कॅप्टन्स आता पाहायला मिळत आहेत. मॅच जी आहे ती पलटलेली. अलंकार सातार्डेकर यांनी पालटून दिली होती ही मॅच. बघा थोडीशी चर्चा सुरू आहे. चर्चेला उधाण आलंय आता दोन्ही टीम्सच्या आणि ते उधाण येणारच होतं कारण अजूनही 10 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच इन स्टाईल फिनिश करण्याचा प्रयत्न असणार का रोशन धुरी यांचा याकडे आपल्याला पाहायचंय. एक षटकार खेळला आतापर्यंत रोशन यांनी अमेय यांच्या गोलंदाजीवरती. आणखीन एक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळणार का. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल होता आणि त्यावर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये किती लांबवर चाललाय चेंडू. हो आणखीन एक षटकार आणि इन स्टाईल फिनिश केलंय. तेही 9 चेंडू ठेवून या सामन्याला जिंकलंय ते म्हणजे टीम शर्मा इंडियन्स यांनी. अभिनंदन टीम शर्मा इंडियन्स. मी पंकज विचारे यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. पंकज विचारे. हाच असणार.